तत्व आणि विचारधारा महत्त्वाची की केवळ सत्ता? या कळीच्या प्रश्नावर प्रशांत जगताप यांनी तत्व आणि विचारधारेचा पर्याय निवडला। दोन्ही पवारांच्या युतीला आव्हान देत आपल्या भूमिकेशी ठाम राहत प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता पुणेकरांनी त्यांच्या या धाडसी निर्णयावर आपला कौल दिलाय। जगतापांची ही लढाई केवळ पुण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली। पवारांना नडलेले जगताप शेवटी जिंकले की हरले? तब्बल 26 वर्षांची शरद पवारांची साथ त्यांनी का सोडली आणि या एका विजयाने पुण्याच्या राजकारणात कसे पडसाद उमटू शकतात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी तुमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर। प्रशांत जगताप यांचा दणदणीत विजय झालाय। त्यांनी प्रभाग क्रमांक 18D मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपच्या अभिजित शिवरकर यांचा पराभव केला। विशेष म्हणजे शिवरकर हे एकेकाळी जगताप यांचे सहकारी होते, तसेच काँग्रेसचे स्थानिक नेतेही होते। मात्र जगताप काँग्रेसमध्ये येताच शिवरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या विजयामुळे पुण्यात काँग्रेसला एक आक्रमक आणि लढवय्या चेहरा मिळालाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तरीही जगताप काँग्रेसमध्ये का? पुणे महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचं धाडस का दाखवलं? याचं उत्तर त्यांच्या राजकीय प्रवासात आणि राजीनाम्याच्या पत्रात दडले। 26 वर्षांची निष्ठा आणि वैचारिक भूमिका। प्रशांत जगताप हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते। तब्बल 26 वर्षे 6 महिने आणि 14 दिवस त्यांनी शरद पवारांसोबत काम केलं। मात्र पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार अशी चिन्ह दिसताच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांच्या मते ही लढाई केवळ सत्तेची नसून शिवशाहू, फुले आंबेडकर आणि गांधी नेहरू या विचारधारेची आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजप विरोधातील ही वैचारिक धार बोथट होईल अशी भीती त्यांना वाटत होती। राजीनाम्यातील स्पष्ट संदेश। जगताप यांनी आपल्या राजीनाम्यात स्पष्ट म्हटलं होतं की शरद पवार साहेबांचा पुरोगामी विचार आणि सामान्य कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवूनच आजवरची वाटचाल झाली आहे। हीच वाटचाल यापुढेही तशीच ठेवण्यासाठी आणि नैतिक भूमिका जपण्यासाठी ते पक्ष सोडत आहेत। सत्तेसाठी तडजोड करण्यापेक्षा विचारधारेसाठी संघर्ष करणं त्यांनी पसंत केलं। तिसरा मुद्दा म्हणजे मतदारांप्रती प्रामाणिकपणा। हडपसर आणि वानवडी भागातील ज्या लाखो मतदारांनी त्यांना आजवर साथ दिली, त्यांच्यासमोर आपली भूमिका दुहेरी किंवा संभ्रमित वाटू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला। मागच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अजित पवार गटाच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली होती। अशा वेळी त्याच गटाशी युती करणं त्यांना नैतिकदृष्ट्या मान्य नव्हतं। जगतापांच्या विजयाचा अर्थ काय? या विजयाचा अर्थ पुण्याच्या राजकारणात खूप मोठा आहे। प्रशांत जगताप यांनी या विजयाला भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधातील लढा असल्याचं म्हटलंय। सत्तेविरोधात एक विचारधारा मानणारा कार्यकर्ता तत्वावर ठाम राहिला तर तो जिंकू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलंय। हा विजय मतदारांनी पुरोगामी विचारांना दिलेली पसंती मानली जाते। पुण्याच्या राजकारणावर होणारे परिणाम। प्रशांत जगताप यांच्या या विजयामुळे पुण्याच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात। काँग्रेसला नवसंजीवनी। पुण्यात संघटनेच्या पातळीवर काहीसं मागे पडलेल्या काँग्रेसला या विजयामुळे मोठी ऊर्जा मिळाली आहे। कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारलाय। भाजपसमोर सक्षम पर्याय। पुण्यात भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देणारा एक व्यापक आणि सक्षम चेहरा काँग्रेसला मिळालाय। यामुळे आगामी काळात ते विरोधातील एक बुलंद आवाज म्हणून पुढे येऊ शकतात। पवारांसाठी धोक्याची घंटा म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ते जेव्हा विचारांशी तडजोड न करता पक्ष सोडतात आणि यशस्वी होतात, तेव्हा तो नेतृत्वासाठी आत्मपरीक्षणाचा एक क्षण असतो। हा विजय एका अर्थाने पवारांच्या पॉवर गेमपेक्षा जगतापांच्या वैचारिक निष्ठेचा विजय मानला जातोय। प्रशांत जगताप यांचा विजय हा केवळ एका प्रभागाचा विजय नाही, तर तो तडजोड न करणाऱ्या राजकारणाचा विजय आहे। वैयक्तिक संकटे आणि राजकीय प्रलोभने असतानाही विचारांशी ठाम राहणारा नेता मतदारांना भावतो, हेच यातून स्पष्ट होते। तुम्हाला काय वाटतं? प्रशांत जगताप यांच्या या विजयामुळे काँग्रेसचा पुण्यात पुन्हा सुवर्णकाळ येईल का? आणि तत्वासाठी पक्ष सोडण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या टीओडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।